हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनल मध्ये ना अगदी सोप्या पद्धतीने शापूची भाजी बनवणार आहोत। आणि ही भाजी ना आज आपण शेंगदाण्याच्या कुटात अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी बनवणार आहोत। नेहमीच्या आहारामध्ये ही भाजी तुम्ही खाऊ शकता। सध्या ना ग्रीन व्हेजिटेबल खाणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये खूप जास्त भेटत पण नाहीये। पण मेथी, शापू, पालक ह्या अशा काही पालेभाज्या आहेत ज्या सर्रास तुम्हाला भाजी मंडईमध्ये अगदी आरामात मिळून जातील। तर आज अशीच शेपूची भाजी आपण बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनणार आहे। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। शेपूची भाजी बनवण्यासाठी ना इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण शेपूची भाजी घेतलेली आहे। अगदी मस्त अशी ही भाजी निवडलेली आहे आपण। आणि त्यानंतर ना ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। आता ही भाजी ना आपल्याला चिरून घ्यायची आहे। जेव्हा आपण कोणतीही हिरवी पालेभाजी बनवतो ना तेव्हा आधी ती पालेभाजी स्वच्छ अशी निवडायची आणि त्यानंतर ती धुवायची आणि धुतल्यानंतरच भाज्या चिरायच्या। भाज्या जर चिरून तुम्ही नंतर धुतलात ना तर त्यामधले विटॅमिन पूर्णपणे निघून जातात। त्याच्यामुळे आधी भाज्या धुवायच्या आणि त्यानंतरच त्या चिरायच्या, म्हणजे त्याच्यामधले विटॅमिन्स ना आहे तसे राहतात। इथे तुम्ही पाहू शकता ही शापूची भाजी आपण अगदी मस्त अशी चिरून घेतलेली आहे। आता इथे ना आपण एक कढई घेतलेली आहे। हे साधारणतः अर्धी वाटी इतके शेंगदाणे आहेत ते आपण यामध्ये टाकूया। आणि ना आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत। आता ना हे थोडेसे थंड सुद्धा करून घेतलेत आपण। इथे शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला। इथे 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आपण। इथे ना 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण तिखटवाल्या। मिरच्या आपण तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतोय आणि ह्या भाजीला ना थोडीशी तिखट मिरचीच वापरायची, कारण की भाजी जर तिखट झाली ना तरच छान लागते। नाहीतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतो ना तर मग ती उघरट झाली तर मग छान नाही लागत। साधारणतः ना अर्ध्या शेपूच्या गड्डीसाठी आपण इथे 6 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि मिक्सर मधून ना हे वाटून घ्यायचंय आपल्याला। इथे तुम्ही पाहू शकता हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। थोडंसं ना जाडसरच वाटण आपण इथे तयार करून घेतलंय। खूप जास्त बारीक सुद्धा वाटलेलं नाहीये। कढईमध्ये ना साधारणतः 3 चमचे इतकं तेल टाकूयात। आता ना तेल छान असं गरम झालं की आपल्याला फोडणीला यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं टाकायचं आहे। जिरं छान असं तडतडलं ना की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। अर्धा छोटा कांदा आपण इथे टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला तेलावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा परतला गेला ना की यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे। 2 मोठे चमचे इतकं हे वाटण आपण टाकलेलं आहे। आता शेंगदाणे ऑलरेडी आपण भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित, त्याच्यामुळे हे वाटण ना खूप जास्त परतत नाही बसायचंय। फक्त 2 मिनिटांसाठी ह्याला वाटणाला छान असं तेल सुटेल ना तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय। आणि ना इथे मिरचीचा मस्त असा झटकारा यायला सुरुवात झाली। आता वाटण तेलावरती छान असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला शेपू टाकायचा आहे। हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे मसाल्याचं जे भांडं आहे ना त्यातच आपण पाणी टाकलेलं आहे आणि ते यामध्ये टाकूयात। संपूर्ण मसाला जेवढा आपण वाटून घेतला होता ना, जेवढं वाटण आपण वाटून घेतलेलं तेवढं सगळं वाटण यामध्ये टाकलेलं आहे। आता पातळ भाजी बनवायची आपल्याला, त्यासाठी पाणी यामध्ये ऍड करून घेतलंय। हे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण साधारणतः अर्धा ग्लास पेक्षा थोडं जास्त पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचे आता आपल्याला यामध्ये। एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊयात। आणि आता झाकण ठेवून ना साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे।
आता ना पहिल्यांदा 3 ते 4 मिनिटांसाठी भाजी आपण शिजवायला ठेवली। त्याच्यानंतर एकदा ना झाकण काढून बघूया, चमचा फिरवूया, जर वाटलं तर थोडंसं पाणी यामध्ये ऍड करूयात किंवा मग त्याच्यानंतर ना पुन्हा 2-4 मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची। असं एकूण 5-6 मिनिटांसाठी ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आपल्याला। साधारणतः ना 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। इथे भाजीमध्ये अजून बऱ्यापैकी पाणी आहे। एकदा ना भाजीमध्ये आपण चमचा फिरवून घेऊयात। आता ना झाकण न ठेवताच आपण ही भाजी साधारणतः 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 6 ते 7 मिनिटांमध्ये ना ही भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते। ओली सुकी अशीच ही भाजी आपण ठेवलेली आहे। आता आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता ना एका वाटीमध्ये ही भाजी काढून घेऊयात। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशी शेपूची भाजी बनवून तयार आहे। तर तुम्ही पाहिलंच असेल अगदी गरमागरम अशी ही शेपूची भाजी बनवून तयार आहे। खूपच सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवली। तुम्ही ना बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता। अगदी कमाल लागते खायला। गरमागरम अशी ही भाजी खायची, सोबत एखादी हिरवी मिरची घेतलीत ना तर अजून मस्त अशी झणझणीत लागेल ही भाजी खायला। खूप सोपी अशी शेपूच्या भाजीची रेसिपी आहे। सध्या उन्हाळ्यामध्ये ना हिरव्या पालेभाज्या खाण्याची खूप जास्त गरज आहे। तर तुम्ही ना नक्कीच ही भाजी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। रोजच्या आहारामध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने बनते आणि सगळ्या घरगुती सामानामध्ये बनते आणि पौष्टिक सुद्धा आहे। चला तर मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा। बाय।